वाचला, कांता वाचला, म्हणजे पुन्हा एकदा माझा डाव फसला. नाही, कांताची कंडिशन अजून क्रिटिकल आहे. याचाच अर्थ मला अजूनही काही करता येईल. सर, एक लीगल नोटीस आली आहे. लीगल नोटीस? कुणी ॲडव्होकेट भरूच आहे. हो, ठीक आहे, या. गोवर्धन, आमच्या भावाने आम्हाला नोटीस पाठवली. काय म्हणून? त्याच्या आणि मेघनाच्या म्हणण्याप्रमाणे माणसं आत्ताचं बिल खोटं आहे, पूर्वीचं खरं आहे, आणि त्याप्रमाणे त्यांना हिस्सा मिळायला हवा त्यांचा. अन्यथा ते कोर्टात जायची तयारी आहे त्यांची. ही नोटीस पाठवली आहे आमच्या सख्या भावाने. पद्माकर साहेब, तुमच्या भावाला मी समजू शकतो. असं वाटतं ना की त्यांचा हिस्सा त्यांना देऊन टाकावा आणि संपवावं सगळं. नाही, असं वागून चालणार नाही. त्या लोकांची, म्हणजे पर्टिक्युलरली मेघनाबाईंची हाव कधी संपणार नाहीये. तुम्ही तुमच्या मुद्द्याशी पक्के राहा. महासाहेबांनी ज्याप्रमाणे लिहिलंय त्याप्रमाणे तुम्ही वागा. अहो, आमचा सख्खा भाऊ कोर्टात गेला तर आमचीच नाही, सगळ्याचीच आबरू जाईल. मला कळत नाही, कोर्टात लढण्यामुळे बेआबरू कशी काय होऊ शकते? तुमची बाजू खरी आहे. या अशा पैसे उकळणाऱ्या लोकांसमोर तुम्ही वागून कसं चालेल? पद्माकर साहेब, तुम्ही खरंच काही काळजी करू नका. मी तुमच्या बाजूने, आणि मला असं वाटतं तुम्ही काळजी करण्याचं काहीही कारण नाही. खूप उशीर झाला, घरी सोड मला. नाही विनी, मला बोलायचं आहे. मग बोल ना. चालून चालून माझे आता पाय सुद्धा दुखायला लागले. कम ऑन सुशांत, बी आउट विथ इट. विनी, मी मॅनेजमेंटच्या डिग्रीसाठी शिकायला बँगलोरला होतो. तिथे आमचा छान ग्रुप होता. चार मुलगे आणि 2 मुली. आम्ही सगळीकडे एकत्र असायचो. अभ्यास करताना, पार्टीज, ग्रुप डिस्कशन, सर्व ठिकाणी. त्या 6 पैकी 2 जण नंतर जास्त जवळ आले. मी आणि शिवानी. शिवानी मित्रा.
आम्ही प्रेमात कधी पडलो ते आम्हालाच कळलंच नाही. शिवानी माझ्यापेक्षा खूप खूप बोल्ड होती, धाडसी, मोकळ्या ढाकळ्या स्वभावाची. आमच्यात जे रिलेशन तयार झालं होतं ते मला माझ्या घरच्यांना सांगायचं होतं. माझी निवड दादा वहिनी कधीच अमान्य करणार नाहीत याबद्दल मला खात्री होती. पण शिवानीला मात्र तिच्या घरच्यांबद्दल खात्री वाटत नव्हती. तिनेच मला असं सांगितलं की डिग्री मिळाली की आपण आपल्या घरच्यांना सांगू म्हणून. मग काय झालं? एक दिवस शिवानी माझ्या फ्लॅटवर आली. त्या क्षणी मला जाणवलं की मी पुरुष म्हणून कमी पडलो. शिवानी खूप रागावली, चिडली, ताडकन निघून गेली ती तिथून. मला वाईट वाटलं ना ते याच गोष्टीच. समजून न घेता ती निघून गेली तिथून. नंतर मला टाळायला लागली. मी तिच्याशी बोलायचा खूप प्रयत्न करायचो पण ती बोलायचीच नाही. मला सारखं असं वाटायचं की आमचं हे प्रेम असं इतकं वरवरचं होतं का आम्ही प्रेमात पडलोच नव्हतो. मनात खूप प्रश्न यायचे माझ्या, पण बोलणार कुणापाशी मी. त्यानंतर मात्र मी कुठल्याही मुलीशी मैत्री करायचं टाळलं. दादा वहिनी माझ्यासाठी लग्नाचे प्रस्ताव आणत, तेही मी मोडून काढत असे. मग माझ्या बाबतीत काय झालं? मला का नाही नकार दिलास? आय डोंट नो. मी खूप प्रयत्न केला पण नाही जमलं. Maybe I liked you.
म्हणूनच म्हणतोय विनी, मला थोडासा वेळ दे अजून. कदाचित देशील. मला घरी सोड. विनी, मला घरी सोड. मंदार, तू कशाला टेन्शन घेतोयस? तो आल्यावरती सांगेल ना तुला काय झालं. सुशांत काय रे, काय म्हणाली? काय झालं सुशांत? आता वाट बघण्याखेरीज आपल्या हातात काहीही नाहीये. सुशांत अरे, विनी, विनी, मला एक संधी देशील. एक संधी देशील. मला तुझ्या मदतीची गरज आहे. मदतीची गरज आहे. मदतीची गरज आहे. प्लीज, प्लीज मला मदत करशील. मला मदत करशील. मला मदत. आय नीड सपोर्ट. आय नीड सपोर्ट. आय नीड सपोर्ट. प्लीज, प्लीज. यू नेव्हर नो. यू नेव्हर नो. यू नेव्हर नो. कदाचित, कदाचित, कदाचित. हॅलो. हा मंदार दादा. काय करू मी तुझं? याही वेळेला काम केलंस ते अर्धवट. तुमची कामं नेहमी अर्जंट असतात. फारसं प्लॅनिंग करायला वेळ मिळत नाही. त्यातून रस्त्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी आयत्या वेळेला काय होईल सांगता येत नाही. पण पैसे मात्र चोख मोजून घेतोस तू. या वेळेला तुमचं काम 100% होईल. त्या कांताला अशा ठिकाणी गोळ्या लागल्या आहेत की त्याचं जगणं शक्यच नाही. पण या वेळेला पेमेंट मात्र रिझल्ट आल्यानंतरच मिळेल. चालेल. आणि पुढच्या कामाचं काय? कांतावर खुनी हल्ला केला म्हणून संशयाची सुई त्या विनायक रणदिवेकडेच फिरायला हवी. काय केलंयस त्याचं? कांताचा एक माणूस आपण फितवलाय. या बाबतीत आपल्याला वाटेल ती साक्ष तो देईल. विनायक यावेळेला गजाआड गेला म्हणून समजायचं. बाता तर खूप मोठमोठ्या मारतोयस तू. प्रत्यक्षात काय उतरतंय ते बघू. निघ. हे घे. हे काय आहे?
ज्यूस. तसं नाही रे, म्हणजे मला भूक नाहीये. आत्ता डॉक्टरने काय सांगितलं ऐकलंस ना तू? तुला थोड्या थोड्या वेळाने थोडंसं खात राहिलं पाहिजे. कमॉन प्लीज, आय एम नॉट हंग्री. मी ऐकणार नाहीये तुझं. कमॉन. अरे ज्यूस असतं रे. आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी माझ्यावरती टाकली. आय हॅव टू टेक केअर ऑफ यू. कमॉन. दादा, आता डॉक्टरांना जाताना पाहिलं, कुणाला बरं नाहीये? वहिनीला तुझ्या. वहिनी काय झालं? अरे झालंय असं की तू आता काका होणार आहेस. काय? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी. थँक्यू. पण आता सगळी कामं बंद. अजिबात धावपळ करायची नाहीस तू. हा, अरे लगेच नाही जमणार. मी एकटीच पडते ना. शिवाय नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आपण काहीतरी मॅनेज करू. हा, एक काम करू, आपण 24 तासांसाठी कोणाला तरी घरात ठेवू. हा, त्याची काही गरज नाहीये. विनी, तू? इतकी गोड बातमी ऐकल्यावरती मी तिथे कशी राहू शकते? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आता कोणालाही बोलवायची गरज नाही. मी आले ना, मधुरा वहिनीची काळजी आता मी घेईन.